म्हातारे पण खाऊ शकतील एवढे खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे तांदळाच्या पिठाचे पळीपापड आज आपण तयार करणार आहोत। हे पळीपापड बनवायला अतिशय सोपी आहेत। चला तर मग रेसिपी बघू। त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला यामध्ये 2 वाटी पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची। यामध्ये गाठी वगैरे होता कामा नये। नंतर यामध्ये त्याच वाटीने 7 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। नंतर पोहे खाण्याचा अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा पापड खार टाकायचा। छान मिक्स करून घ्यायचं। नंतर ही कढई गॅसवरती ठेवायची आणि मोठ्या आचेवरती याला छान उकळी काढून हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। पापडाचं मिश्रण घट्ट झालेलं आहे तर परत यामध्ये मी 2 वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि संपूर्ण पापड बनवण्यासाठी मी 11 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। नंतर यामध्ये मी 1 चमचा काळे तीळ टाकलेले आहेत। तुम्ही पांढरे तीळ सुद्धा वापरू शकता। छान एकत्र करून घ्यायचं आणि 10 मिनिट मिश्रण थोडंसं थंड करून याचे पळीपापड बनवून घ्यायचे। उन्हामध्ये किंवा फॅन खाली 2 दिवस सुकवून घ्यायची। इथे पळीपापड तयार आहेत। कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा।